Hello everyone. In the last lecture, we have started poem number 2.2, The Soar. In the previous lecture, we have discussed some icebreaker activities related to this poem. We also discussed the information about poet, The Soar. It is the poem mainly written by a very famous writer, Victor Hugo, but translated by इंडियन रायटर तोरोदत्त. म्हणजे व्हिक्टर ह्युगो यांनी मेन ही कविता लिहिलेली आहे, पण त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये कोणी केलेलं आहे तर तोरोदत्त यांनी केलेलं आहे. स्टुडंट, वी ऑल्सो डिस्कस द फर्स्ट 2 स्टांजा ऑफ द पोएम इन द लास्ट लेक्चर. अशा पद्धतीने आपण लास्ट लेक्चरमध्ये ह्या पोएमच्या रिलेटेड, द सोअर पोएमच्या रिलेटेड आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, त्यानंतरनं पोएटची इन्फॉर्मेशन पाहिली आणि पहिले 2 स्टांजा आहेत ते पण पाहिले. So in those stanzas we discussed when the poet who sat in a porchway, she described the evening atmosphere. She says that it was sunset time and twilight moves very fastly. In the first stanza the poet described that when she sat in a porchway, ते एका पोर्चवेमध्ये त्याच्या घराच्या समोर बसलेली आहे, वरांड्यात. म्हणजे पोर्चवे मीन्स वरांडा. अँड देन शी डिस्क्राईब द इव्हिनिंग ॲटमॉस्फिअर इन अ फ्रंट ऑफ हर. She says that the sunset time, it was a sunset time and twilight moves very fastly. आता सनसेट टाईम आहे, म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली आहे. अँड द ट्विलाईट मीन्स संध्याप्रकाश, संध्याकाळचा जो प्रकाश असतो दॅट इज कॉल्ड ट्विलाईट. मूव्ज व्हेरी फास्टली, त्यामुळं संध्यप्रकाश हा खूप फास्टली मूव्ह करत आहे. अँड सो द वर्किंग आवर्स ऑलमोस्ट ओव्हर बिकॉज ऑफ द डार्कनेस ऑफ शॅडो अक्रॉस द लँड. आता कामाचा तास, जे कामाचं जे दिवसभरातलं डेली रुटीन आहे ते संपत आलेलं आहे, आणि कारण संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडण्याची वेळ आलेली आहे. इन द सेकंड स्टांजा द पोएट डिस्क्राईब दॅट वेन द पोएट सॉ दॅट द वर्किंग आवर्स ऑलमोस्ट ओव्हर बट फार्मर्स स्टील रिमेनिंग इन द फील्ड ऑर फार्म. ज्यावेळेस कामाचे तास पूर्ण संपलेत परंतु शेतकरी घरी अजून गेलेला नाही. ही स्टील वर्किंग इन द फार्म, तो अजून तिथं काम करत आहे. देन द फार्मर्स हू कुड नॉट फिनिश देअर वर्क, द फार्मर हू लुक्स लाईक व्हेरी ओल्ड अँड पुअर. सो वेन द पोएट हू सॉ द सिच्युएशन ऑफ अ फार्मर इन द फील्ड, देन शी फील्स रिस्पेक्ट फॉर द फार्मर. सो दीज आर द डिस्क्रिप्शन of 2 stanzas we discussed in the last lecture. ज्यावेळेस कवयित्रीला फार्मरची जी सिच्युएशन आहे, फार्मर एवढे रात्रंदिवस कष्ट करतात हे पाहिल्यानंतर तिला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट किंवा आदर वाटतो. त्यानंतर अशा पद्धतीने आपण हे 2 स्टांजा एंड केले, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग स्टांजा पाहणार आहोत. सो लेट अस डिस्कस द रिमेनिंग स्टांजाज ऑफ द पोएम. So let us see the stanza number 3. First of all, I will read the lines. Black and high his silhouette dominates the furrows deep. Now to sow the task is set, soon shall come a time to reap. Student, in this stanza there are some difficult words. Silhouette, it is a kind of a shape or outline of a sum against a brighter background. म्हणजे एका ब्राईट बॅकग्राऊंडची आउटलाईन शेप जी डार्क असते त्याला म्हणतो आपण सॅल्युएट. देन द नेक्स्ट इज अ फुरोज मीन्स इट इज काइंड ऑफ ट्रेंचेस ऑर लाईन्स व्हेन वी प्लगिंग द लँड. ज्यावेळेस आपण नांगरणे करतो एखाद्या फार्ममध्ये, त्यावेळेस ज्या ट्रेंचेस तयार होतात, ज्या चारी तयार होतात, दॅट इज कॉल्ड फुरोज. अँड लास्ट वन इज रिप मीन्स इट्स काइंड ऑफ हार्वेस्टिंग. म्हणजेच एखादं पीक, ज्यावेळेस एखादं क्रॉप चांगलं येतं त्यावेळेस आपण ते हार्वेस्ट करतो किंवा रिप करतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण कापणी करणे. सो दिस इज द मिनिंग ऑफ अ रिप. सो लेट अस डिस्कस द डिस्क्रिप्शन ऑफ द स्टांजा नंबर 3. इन दिस स्टांजा द पोएट हू डिस्क्राइब द फिगर ऑफ अ फार्मर, शी सेज दॅट हिज फिगर डार्क अगेन्स्ट द इव्हिनिंग स्काईज अँड स्प्रेड ओव्हर द ट्रेंचेस. सुरुवातीलाच कवयित्री सांगते की जे फार्मरची जी फिगर आहे त्या डार्क नाईटमध्ये, ह्या डार्क इव्हिनिंगमध्ये जे त्याची फिगर आहे
त्याची जी सावली आहे ती पूर्णपणे त्या ट्रेंचेसवरती पडलेली आहे, म्हणजे जे नांगरलेले जे ट्रेंचेस आहेत त्याच्यावरती. नाव द फार्मर इज रेडी फॉर द टास्क ॲट हँड. ही इज गोइंग टू सॉ द सम सीड्स इन टू द फार्म विच समटाइम्स in the future he will reap the harvest. The poet sees that the farmers who began their works and the farmers who wanted to sow some seeds in their farm because they wanted to good crops in the futures, and they wish to reap the or harvest the good crops planted in their farm. म्हणजेच ह्यामध्ये फार्मरला ज्यावेळेस रानामध्ये ते बी पेरल्यानंतरनं ज्यावेळेस चांगलं क्रॉप येईल आणि ते हार्वेस्ट केल्यानंतरनं जो हॅपीएस्ट मोमेंट त्यांच्यावर येईल, अशा पद्धतीने ते काम करायला सुरुवात त्या फार्मरने केलेलं आहे. द फार्मर्स हू वॉन्टेड टू सॉ सम गुड क्रॉप्स इन देअर फार्म्स, सो दॅट इज द रिझन दे सॉ द सम सीड्स इन द फार्म. त्यामुळे ते आता काही त्यांच्या रानामध्ये सीड्स लावण्याचं ते त्यांचं काम सुरू झालेलं आहे. So look at the image of a salvage. So this is the image of related to the salvage. It is a dark outline of something. Then here is the image related about the furrows. Furrows means it is a kind of activity, plugging, or आपण त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, नांगरणी. इट इज अ काइंड ऑफ अ ट्रेंचेस. ओके. So let us discuss the stanza number 4. First of all, I will read the lines. Marches he along the plain, to and fro, and scatters wide from his hand the precious grain. Muse I, as I see him stride. Here in the stanza number 4 there are some difficult words. Here is the to and fro. To and fro means मागे पुढे, that is called scatters. Scatters means पसरवणे, पसरून टाकणे. Muse means it is a kind of a rest in thought, म्हणजे विचारात मग्न होणे. Stride it means to walk with a long steps, म्हणजे लांब पाऊले टाकत चालणे. ओके. So in this stanza the poet describes that with having positive hopes, the farmers getting positive hopes, so that is they scatter the precious seed under the darkness sky. इथं फार्मरच्या काय दाखवलेलं आहे, तिथं पॉझिटिव्ह आशा दाखवलेल्या आहेत, पॉझिटिव्ह होप्स दाखवलेले आहेत, की त्यामुळं दे स्कॅटर द सम प्रेशियस सीड अंडर द डार्कनेस ऑफ स्काय. त्या संध्याकाळच्या रात्रीला ते त्यांच्याकडे जे मौल्यवान सीड आहेत ते सगळीकडे काय करत आहेत, पसरून टाकण्याचं काम चाललेलं आहे. द पोएट डीप इन थॉट विथ अबाउट फार्मर्स. सो हाऊ द फार्मर्स हू स्प्रेड द प्रेशियस सीड विथ हॅव्हिंग पॉझिटिव्ह होप्स. इथं कवयित्रीला स्वतःला एक विचारमग्न झालेली आहे की हे जे फार्मर आहेत ते त्यांच्याकडचे जे मौल्यवान सीड्स आहेत ते काय करत आहेत, त्या फार्ममध्ये सगळीकडे स्प्रेड करत आहेत. बिकॉज दिस इज द काइंड ऑफ पॉझिटिव्ह होप इन टू द फार्मर्स, बिकॉज दे वॉन्टेड टू सम गुड क्रॉप्स इन देअर फार्म. त्यांच्या फार्ममध्ये चांगलं पीक येण्यासाठी ते त्यांचं जे मौल्यवान सीड्स आहे ते तिथं सगळीकडे पसरवतात आहेत. ओके. देन in the look at the image of how the farmers who scatter the some precious seed into their farm. Okay. Then in the stanza number 5, it is the last stanza. First of all, I will read the stanza. Darkness deepens, fades the light. Now his gesture to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. Here in this stanza,
the difficult words like August. August means not a month. It is means noble. It means impressive. एक भव्य उदात्त असं त्याचा मिनिंग आहे. देन जेस्चर, यू नो दॅट द जेस्चर मीन्स मुवमेंट. इन मराठी वी से दॅट ज्या हालचाली आहेत जेस्चर्स आहेत त्या. द लाईट वॉज डिमिंग नाव अँड द डार्कनेस वॉज गेटिंग डार्कर. संध्याकाळची जे संध्याकाळचं जे लाईट आहे ते पूर्णपणे आता रात्र होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे डार्क म्हणजे अंधार पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. व्हेन द पोएट वॉचिंग द हार्ड वर्क ऑफ अ फार्मर, देन शी सेज दॅट ही इज अ नोबल अँड इम्प्रेसिव्ह फिगर. द फार्मर इज अ काइंड ऑफ अ नोबल और इम्प्रेसिव्ह फिगर. ही सीम्स टू टच द स्टारी स्कायज. त्या अंधाऱ्या म्हणजे संध्याकाळच्या ज्या रात्रीच्या जो चांदण्यांच्या प्रकाशामध्ये ज्यावेळेस हे जे फार्मर आहेत ते खूप हार्डवर्क करत आहेत. अँड सो द पोएट डिस्क्राईब द हार्डवर्क डुईंग द फार्मर इन देअर फार्म. सो इट इज अ काइंड ऑफ नोबल अँड इम्प्रेसिव्ह फिगर ऑफ द फार्म. सो इट लुक्स इन द स्टारी स्कायज अँड हॅव टू टच इन द स्टारी स्कायज. म्हणजे एखाद्या आकाशात जसा तारा चमकावा तशा पद्धतीने हे फार्मरचं काय चमकणारं जे काम आहे ते सगळ्यांच्या समोर इथं कवयित्री मांडत आहे. सो स्टुडंट, दिस इज द पोएम वी डिस्कस इन दिस लेक्चर. सो look at the starry skies in the image. It is like reflected some seeds thrown out from the hands of the sower. त्या फार्मरच्या हातातले जे सीड्स आहेत ते अशा पद्धतीने आहेत की एखाद्या संध्याकाळचे जे तारे चमचम करतात तशा पद्धतीने ते सीड्स ते मौल्यवान. इट इज अ काइंड ऑफ प्रेशियस सीड्स व्हेन द फार्मर हू स्प्रेड ऑल ओव्हर इन हिज फार्म. स्वतःच्या त्या फार्ममध्ये सगळं जे मौल्यवान सीड्स पसरवतोय. द पोएट हू कम्पेअर दिस सीड्स टू द स्टारी स्कायज. म्हणजे अशा स्टार्स ज्या आहेत त्या स्टारच्या ह्याला त्यांनी कम्पॅरिझन केलेलं आहे. देन the conclusion of the poem titled The Sower, written by Victor Hugo, is magnificent poem dealing with the both nature and humanistic features. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला पोएटने हू डिस्क्राईब द नेचर ॲज वेल ॲज ऑल्सो ह्युमॅनिझम. ह्यामध्ये नेचर पण डिस्क्राईब केलेलं आहे आणि माणसाची मानवता हे पण डिस्क्राईब केलेलं आहे. The words are carefully selected and have detailed description of each and every events happen in the front of the poet. So poet who describe all the events, each and every events in front of her which is happened. त्याच्यासमोर जेवढे घटना घडतात त्या सगळ्या तिने त्या डिस्क्रिप्शन केलेले आहेत. The poem was translated by the famous Indian writer Toro Dutt. This translation is considered as most appreciated among all other translation of the poem. हे जे ट्रान्सलेशन आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. सगळ्यांचं ट्रान्सलेशन आपण वेगवेगळ्या फील्डच्या रिलेटेड असतं, बट इट इज अ स्पेशल फील्ड. नो वन कॅन नोटीस दॅट. अशी एक वेगळ्याच पद्धतीचं ट्रान्सलेशन आहे. अशी एक फील्ड आहे की त्याचं खूप वेगळ्या अँगलने हे तो वर्णन केलेलं आहे. सो दिस इज द पोएम वी डिस्कस in this lecture, and in today's lecture we have completed this poem. So in the next lecture we will discuss some activities related to this poem. So thank you.